संवाद नात्यांचा या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत. संवाद नात्यांचा खरं बघायला जर गेलं तर आज नात्यांमध्ये संवाद राहिलेला नाही आहे आणि त्याची कारणं काय तर खरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडेच असतात, परंतु आपण एकत्र संवादाकडे येत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने वादाकडे आपली कलाटणी असते आणि त्या वाद उभा राहिला की संघर्षाला वळण मिळत असतं आणि संघर्ष एकदा उभा राहिला की मग मात्र नाती रक्ताची असो वा त्या पलीकडची असो छोटी तुटतातच. आणि हे सर्व बाजूला व्हावं एकत्र कुटुंबात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नेमका संवाद कसा असतो हे सगळं आपण जाणून घेत असतो. आज देखील आपण नाशिक रोड परिसरामध्ये नामांकित एक परिवार की आजही तो एकत्र या कुटुंबामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आज आपल्याकडे जाणून घेणार आहोत. खरं तर त्यांचं नाव आहे सुराणा परिवार. आता आपण प्रत्येकाशी संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांचा परिचय जाणून घेऊ आणि मग आपल्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, मी आज माझ्या कुटुंबाचा परिचय करून देणार आहे. आमचे पापाजी श्रीमान पोपटलालजी सुराणा. नमस्कार. असेच आमचे मोठे भाऊ डॉक्टर विजय सुराणा आणि बहिणी डॉक्टर आरती सुराणा. नमस्कार. आमच्या मुलांची तब्येतीची काळजी घेणारे आणि नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणारे आमचे भाऊ बाळ रोग तज्ञ डॉक्टर नितीन सुराणा आणि बहिणी डॉक्टर ममता सुराणा. नमस्कार. आता मी आमच्या घराचे बाळगोपाळांशी तुमची ओळख करून देते. आता ते बाळगोपाळ राहणे नाही बरं का, आमची घराची चौकटी त्यांच्यासाठी लहान पडली, एवढे उंच झालेत ते. आता पहिले ओळख करून देते भावी हृदयरोग तज्ञ डॉक्टर रोहन सुराणा. नमस्कार. डॉक्टर राज सुराणा जे अप्रतिम बुद्धिमत्ता आणि तेवढीच विनम्रता यांच्यात आहे आणि आमचे कुटुंबाचे ते कोहिनूर हिरा आहे. ह्या सगळ्यांचा लाडकर आणि तेवढाच खोडकर नॉटी आणि टेक्नोसावी परफेक्शनिस्ट होणारा भावी डॉक्टर ऋषील सुराणा. नेहमी चीअरफुल असणारी, कधी न थांबणारी आणि आमचे कुटुंबाची गाण कोकिला आणि तेवढीच सगळ्यांची लाडकी आमचे शेंडेफळ रीत सुराणा. अजून आमचे 2 मेंबर बाकी आहे जे कॉलेज असल्यामुळे इकडे उपस्थित राहू शकले नाही. एकदम ऑलराऊंडर आणि सगळेच भाऊ बहिणींची लाडकी तेवढी स्वीट जिनिशा सुराणा आणि रुचित सुराणा जो फिटनेस क्रेझी आहे आणि अभ्यास आणि जिममध्ये कसं बॅलन्स करायचं त्याला ते परफेक्ट जमतं आणि त्याचा तेवढाच दोन्ही बहिणींवर तेवढाच जीव आहे. आता मी सगळ्यांशी माझे अहोची ओळख करून देते बरं का. हे सगळे बाळगोपालांचे दोस्त जास्त, काका कमी आहे आणि आमचे पूर्ण कुटुंबाचे दातांची काळजी घेणारे दंतरोग तज्ञ डॉक्टर जितेंद्र सुराणा. नमस्कार. आता मी ओळख करून देते माझ्या पूर्ण परिवाराची, मामा काका आत्या सगळ्यांची. स्माइल करू सगळं. नमस्कार. अशी एव्हर ॲक्टिव्ह, एन्थुझॅस्टिक आणि जे ठरवलं ते मनापासून करणारी अशी माझी छोटी जाऊ प्लस मैत्रीण पमिता सुराणा. नमस्ते. नमस्ते. काय होतं की नाश्ता म्हटलं की लिमिटेशन्स असतात त्यांना, आहे की आणि ते लिमिटेडच पदार्थ असतात. पण जेवण म्हटलं की जरा सर्वच पदार्थांचा आपल्याला आस्वाद घेता येतो. त्या जेवणामध्ये सुद्धा अजून एक थाळी असते, म्हणजे अजून एक प्रकार म्हणतात त्याला, ते म्हणजे पंचपक्वान्न. आणि प्रेक्षकांना मला सांगावं वाटतं की सुराणा परिवार नाशिक रोडमध्ये नुसती साधी थाळी नाही आहे तर पंचपक्वान्न आहे. म्हणजे एवढं सगळं जर बघितलं आपण तर खऱ्या अर्थाने आपल्याला या परिवारातला जो गोडवा असेल, परिवारामध्ये जी एकात्मता असेल, जो आनंद असेल, जो उत्साह असेल, एक ओळख करून देतानाच आपण बघितलं तर सर्वांचीच ओळख. खरं तर आपण त्याच्याशी आपण गप्पांमधनं त्यांच्याकडच्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत, काही गोष्टी त्या आपण जाणून घेणार आहोत. पण हा जो परिवार आपल्याला बघायला मिळतो
एकत्र कुटुंब पद्धती मला तरी वाटतं की इतकं कमी प्रमाण झालेलं आहे सध्या. आता सुराणा परिवाराबद्दल देखील तसं आज जरी आपल्याला सर्व एकत्र दिसत आहेत तरी सुद्धा राहायला जवळजवळच आहेत, परंतु नावाला फक्त जवळजवळ राहिला आहे. परंतु कुठलाही सण असेल, कुठलाही उत्सव असेल, नवीन आज हा जो काही प्रोग्राम आपण ठेवलेला आहे यासाठी तेवढ्याच तत्परतेने सर्व बाजूला ठेवून एकत्र येणं म्हणजे खरं जर बघायला गेलं तर ही एकात्मता या परिवाराकडे दिसते आपल्याला. आता आपण गप्पांना सुरुवात करूया. तत्पूर्वी प्रेक्षकांना एक गोष्ट आवर्जून सांगेल की आपल्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे खऱ्या अर्थाने परिवाराला एकत्र आणणे आहे. आज आर्टिफिशियल नाते झालेत. एकाच परिवारामध्ये भाऊ पण आहे, बहीण पण आहे, पती पण आहे, पत्नी पण आहे, मुलं पण आहेत, आई वडील पण आहे, बहीण भावाचं पण नातं आहे, परंतु हे सगळं नातं आर्टिफिशियल आहे. कुठेतरी मनामध्ये दुरावा आहे, कुठेतरी मनामध्ये किलबिश आहेत आणि ती कंटिन्युअसली मनातच असतं. म्हणून एखाद्याने जर विचारलं अरे दादा कसा आहे, तर तो उत्तम असा नाही म्हणणार, बरं आहे की नाही. म्हणजे जसं सगळं आणि सगळे डॉक्टर्स म्हटल्यानंतर आता बरेचसे शब्द ते माझ्याकडनं कधी कधी आता संवादात नाही येतात की ज्याला ज्याचं पोट दुखतं, जुलाबाचा त्रास आहे, त्याला विचारणं कसं आहे ना, त्याचा जो चेहरा सांगत असतो ना तशी आज माणसाची वृत्ती झाली कसं बरं आहे. म्हणजे त्याला आनंद अजिबात नाही आहे. जे सोपं जर सांगायचं ठरलं ना, एखाद्याने जर गाडी घेतली आणि तो शेजारचा जर असेल आणि तो जर पेढा घेऊन आला आपल्याकडे, तर तो पेढा आपण आनंदाने स्वीकारतो खरा. एकदा तो निघून गेला की सहज बायकोला म्हणतो हप्त्याने घेतली असेल. ते पण काय कमी नसते, 2 नंबरच आहे त्यांचं, मला माहिती आहे तिचं. म्हणजे बाहेर जर पाहायला गेलं समाधान हा प्रकार नाही, त्याच्या चेहऱ्यावर आनंद हा प्रकार. पहिलेचा पार्ट टाइम जॉब पोटा पाण्याचा प्रश्न होता. बाजूला करण्याचा प्रयत्न आपण करतोय. म्हणून समाजासमोर फक्त आदर्श असणार आहे की अरे बाबा एकत्र कुटुंब आजही आहे, जसं पूर्वापार नांदत आलेलं आहे. फक्त याच्यासाठी घरातला प्रत्येक सदस्याशी कसा वागत असतो, एकमेकांबद्दल कसं प्रेम आहे, ते सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. आता सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. याच्यामध्ये आपण सगळ्यांशी गप्पा मारणार, सगळ्यांशी आपल्याला सगळेजण व्यक्त होणार आहेत. ज्याला जसं जमेल तसं आपल्या भाषेमध्ये जे आपल्याला आवडतं, जे आवडत नाही ते सगळं आपल्याला सांगायचं आणि कुठल्याही प्रकारची भीती नको, कारण बिनधास्त गप्पा हे आपल्याला झाल्या पाहिजे. विशेष करून महिला वर्ग पतिदेवांबद्दल जर मोकळ झाला तर नक्की त्यांनाही वाटेल की अरे आपल्याला कुठेतरी बदलायला हवं. आणि शेवटपर्यंत मनुष्याला शिकावं लागतं, बदल करत राहावा लागतो आणि हेच जर बघायला गेलं तर आयुष्याचं वर्म असतं. आता मी ह्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी ह्या परिवाराचे करते धारते खरं तर ज्यांच्यापासून सुरुवात आहे आणि ज्यांच्यापासून जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने हे सगळं उभं राहण्यासाठी जे सामर्थ्य मिळालेले, जी ताकद मिळाली आहे, अशा बाबांकडनं मी सुरुवात करणार आहे. बाबा काय सांगाल, आज सर्वजण एकत्र आहेत, हा परिवार आपल्याला बघायला मिळतोय, काय सांगाल? नमस्कार, मी पोपटलाल सुराणा उर्फ सुराणा सर. प्रसिद्ध नाव सुराणा सरच आहे. सगळे मला त्या नावानेच ओळखतात. 1969 साली मी BSc B.Ed झालो आणि विदाऊट इंटरव्ह्यू मला लासलगावला महावीर विद्यालयात नोकरी मिळाली. शिक्षकी पेशा मी आवडीने स्वीकारला. कुटुंबाची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. घरात 8 माणसं, मी एकटा कमावणारा, पण मी घाबरलो नाही. जितकं आपलं अंथरूण आहे तेवढंच पाय पसरायचे हे माझं पहिल्यापासून तत्व होतं. लासलगावच्या महावीर विद्यालयामध्ये नोकरी करताना मला पगारही सुरुवातीला खूप कमी होता, फॅमिलीच्या जबाबदाऱ्या मोठ्या होत्या, पण मला एका मिशनरी स्कूलमध्येही मग जॉब मिळाला, जो मी 20 वर्ष केला आणि त्यातून मी माझा चरितार्थ भागवला. माझ्या लासलगावच्या सगळ्या प्रवासामध्ये मला खूप साथ मिळाली माझ्या मित्रांची आणि प्रवास पुढे चालत राहिला. 3 मुलं आहेत मला. तिन्हीही अतिशय स्कॉलर. वर्गात पहिला किंवा दुसराच नंबर
पहिली ते 12वी पर्यंत टिकवून ठेवला. त्यामुळे स्कॉलरशिप मिळत गेल्या. तिन्हीही मेरिटने मेडिकल कॉलेजला गेले. दोघांचे शिक्षण BJ मेडिकल कॉलेजमध्ये झाले. एक भारती विद्यापीठ पुणे येथे शिकला आणि पुण्यात तिघही डॉक्टर होऊन आले आणि ते त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये आता पारंगत आहेत. 3 सुना त्याही डॉक्टर आहेत. खरं म्हणजे समजा समाजाची मुलगी करायची असेल तर आपण ब्लाइंड पान खेळतो असं मला वाटतं. मुलगी घरी आल्यावर 6 महिन्यानेच कळते कसा असेल तिचा स्वभाव. पण मी इतका लकी ठरलो की तिन्ही सुना अतिशय सुस्वभावी सेवाभावी निघाल्या. पुढे 5 अपत्य 6 अपत्य नात म्हणून झाले. तेही सगळे आता डॉक्टर होत आहेत. 2002 पर्यंत मी सगळी माझी नोकरी लासलगावची संपवून मुलं नाशिक रोडला आल्यामुळे मीही नाशिक रोडला आलो. 2002 पासून ते आजपर्यंत 2023 पर्यंत 21 वर्ष मी या तिन्ही कुटुंबात राहतो. तिन्ही कुटुंबामध्ये अतिशय प्रेम आहे. 100 मीटरच्या अंतरावर तिघांची घरं आहेत. म्हणायलाच आम्ही वेगळे आहोत. सर्व सणवार, दिवाळी, होळी, राखी पौर्णिमा किंवा छोटी ट्रीप, मोठी ट्रीप, कुठे ट्रिपला जायचं असेल, कुठे वनभोजनाला जायचं असेल, घरातील सगळे 13 मेंबर आम्ही बरोबर असतो. या 21 वर्षाच्या माझ्या इथल्या सानिध्यात एकही दिवस असा आला नाही की माझ्या मुलांमध्ये किंवा माझ्या सुनांमध्ये झगडा झाला. इतकं मोठं हॉस्पिटल तिघांनी एकत्र बांधलं. मी मगा म्हणालो तसं पैशामुळे झगडे होतात, पण तिथेही झगडे झाले नाहीत आणि अजूनही ते हॉस्पिटल एकत्र उभं आहे. मला इथे 3 मुलं 3 सुना या सगळ्या लोकांचं प्रेम मिळालं. नाशिक रोडला रिटायर होऊन आल्यानंतर मला बचाव क्लास नाशिक आणि जिज्ञासा क्लास नाशिक रोड येथे 11वी 12वीचे गणित विषयाचे मार्गदर्शन करण्याचा 11 वर्ष अनुभव मिळाला. तिथेही लासलगावला मी गणित सायन्सच शिकवत होतो 10वी 11वी 12वीला. तेच कार्य मी इथे अजून 11 वर्ष चालू ठेवलं. आम्ही सर्व सुखी कुटुंब आहोत. लोक काहीही म्हणत असतील, पण मला विचाराल तर मी म्हणेल आमचं हे आदर्श कुटुंब आहे. लोक काय म्हणतात याच्याशी मला काहीच कर्तव्य नाही. इतकी मोठी जबाबदारी मी लासलगावला कशी काय पार पडू शकलो, तर माझं एक प्रामाणिक मत आहे की तुम्ही अशी प्रामाणिक राहा, सचोटी ठेवा आणि अपरंपार कष्ट करण्याची तयारी ठेवा. मग परमेश्वर तुम्हाला काहीच कमी करत नाही. इतकं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. ही त्यांनी त्यांची भावना त्यांच्या शब्दामध्ये जी व्यक्त केली ना, ते शब्द म्हणजे खरं तुमच्या आमच्यासाठी एक आगळी वेगळी ताकद आहे की जी मनुष्याला ईश्वरी वरदानासारखी असते आणि तीच एक उत्साह आणि ऊर्जा देऊन माणसाला उभी करत असते. म्हणून बघा नेहमी एक गोष्ट असते की रस्त्याने आम्ही जात येत असताना, म्हणजे काकांसारखे वयाची माणसं जर जात येत असताना जर त्यांचाच एखादा मित्र त्यांना भेटला किंवा आपला एखादा मित्र आपल्याला भेटला, तर तो व्यक्ती असं डिरेक्टली कधीच विचारत नाही की तुमचा बंगलो आहे का, तुम्हाला तुमची जमीन किती आहे, तुम्ही प्लॉट घेतलेत का, हे काहीच विचारलं जात नाही. कुठलाही व्यक्ती असतो रस्त्यात भेटल्यानंतर हे काहीच विचारत नाही. तो एकच विचारत असतो, मुलं किती, मुलं काय करतात, मुलांचं लग्न झालंय का, आणि मग पुढचा प्रश्न मग सुना कशा, नातवंड कशी, हे नेहमी विचारलं जातं. आणि याची उत्तरं आपल्याला प्रॉपर देण्यासाठी असं उत्तम उदाहरण आपल्याला शोधूनही सापडणार नाही.
की जे समाधानाने, उत्साहाने, नवे नवे एकदम मोकळेपणाने उत्तर देऊ शकेल. कारण हे सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी त्याच्या मागचा जो ताणतणाव असेल, त्याच्या मागची जी कष्ट असतील ते भोगल्याशिवाय किंवा ते सहन केल्याशिवाय हे बघायला मिळत नाही. आता मी येणार परिवाराकडे. सुरुवात आपण विजय सरांकडे करूया. सर, वडिलांनी त्यांचे अनुभव नक्कीच सांगितले. तुम्हाला काय वाटतं? कारण एक वडिलांचा सपोर्ट असल्याशिवाय किंवा एक संस्कार असतात आपल्याला, आणि ते संस्कार घेऊन आणि त्या कष्टाचं कुठेतरी आपल्याला चीज व्हायला पाहिजे ही भूमिका घेऊन तुम्ही आज एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची स्थापना केली. तिन्ही भाऊ एकत्र आहात, काय सांगा? आमचे वडील लासलगावला शिक्षक होते आणि दिवसभर घरामध्ये ट्युशन्स चालायच्या. त्याच्यामुळे ते संस्कार आमच्यावर पडत गेले की शिक्षणाशिवाय आयुष्यात काहीच नाही. आणि आम्ही अभ्यास करत गेलो आणि तो एकच आम्हाला छंद होता, दिवसभर अभ्यास करणे. त्या गोष्टींमुळे आम्ही लासलगावमध्ये फर्स्ट रँक सेकंड रँक करत गेलो. 1988ला माझी BJ मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झाली. आमच्या कॉलेजची फी होती 1000 रुपये, आमच्या हॉस्टेलची फी होती 250 रुपये. माझं पूर्ण MBBS 15,000 रुपयामध्ये पूर्ण झालं, ज्याला आज करोडो रुपये लागतात. आणि आम्ही तिन्ही भाऊ शिकत गेलो. त्याच्यानंतर मी 1996ला नाशिक रोड इथे आलो. 10च्या पुढे रूममध्ये कन्सल्टिंगमध्ये माझं क्लिनिक चालू केलं. नंतर माझा दुसरा भाऊ आला आणि तिसरा भाऊ आला. आणि मग आज आम्ही एक मोठं हॉस्पिटल सुराणा हॉस्पिटल नावाने नाशिक रोडमध्ये बांधलं की ज्याला आज सुराणा चौक म्हणून ओळखलं जातं. जिथून आम्ही सुरुवात केली 10 बाय दूर रूमवरून, आणि आज सुराणा चौक म्हणून आमचं हॉस्पिटल जातं. आज आम्ही तिन्ही भाऊ एकत्र राहतो. तिघांचं आमचं 1 किलोमीटरमध्ये तिघांचे 3 बंगले आणि 6 क्लिनिक्स आमच्या 1 किलोमीटरमध्ये, असं तुम्हाला फार रेअरली सापडेल. आज आमच्या तिन्ही भावांना 6 मुलं आहेत, त्याच्यातली 5 मुलं MBBS करतात. हे सुद्धा तुम्हाला रेअरली सापडेल की एका फॅमिलीत 11 आणि आज त्यांचे लग्न झाल्यावर 1 डझनच्या वर आमच्याकडे डॉक्टर. आणि सर्व परिवार एकत्र राहतो. आमच्या प्रोफेशन बद्दल जर विचारा तर आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. याचं कारण एकमेव असं प्रोफेशन आहे की ज्याला मला कोणी बॉस नाही, ज्याला मला कोणी टायमिंग विचारत नाही कधी येणार जाणार, आणि ज्याच्यामध्ये आपण समाजकारण आणि अर्थकारण दोन्ही सांभाळतो. लोक आमची फी पण देतात आणि जाताना हात जोडून जातात, सर तुमच्यासारखं धन्यवाद. अशामुळे आज आम्ही सगळे एकत्र राहतो. आम्ही एकत्र सगळेजण राहत आहोत, त्याचा आम्हाला आनंद आहे. काय सांगाल वहिनी? काय असतं, बऱ्याच वेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण आपलं माहेर सोडून सासरला येत असतो, बरीचशी प्रमाणं अशी असतात की माहेर चांगलं असतं म्हणजे परिस्थिती चांगली असते, परंतु सासरी आल्यानंतर कदाचित परिस्थिती आर्थिक असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात कमकुवत असतात आणि अशा वेळेस ऍडजस्ट करणं कठीण जात असतं. त्यातही पहिला विचार असा असतो बऱ्याच वेळेस महिलांकडे की लिमिटेड असावं. अजूनही ती वृत्ती हम दो हमारे दो जसं म्हटलं की सासू सासरे तेही नको. त्या पुण्या साईडला तर पुन्हा म्हणजे कुठलं रावणी खराबकडे जातं म्हणजे आज पुणे झालं, मुंबई झालं, नाशिक झालं, प्रत्येक ठिकाणी ना विचारलं जातं. म्हणजे ते मंडळ असतात की नाही तिथे तर विचारलं जातं. ती मुलगी विचारते, बायोडाटा असतं फिलअप केलं जातं. कोण कोण आहे? सासू ठीक मार, ओके. सासरे ओके. त्याचा भाऊ कॅन्सर. म्हणजे एक्स्ट्रा जर कुठे काही असेल तर ते नको. सासू सासरे चालतील. म्हणजे इथपर्यंत जर बघायला गेलं तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही इकडे आलात, असा विचार आला का अरे एवढी मोठी फॅमिली आहे, आपल्याला एकत्र राहायचं आहे आणि मग पुढे कसं होणार काय? नाही, तसं काही झालंच नाही आणि तसं मला गरजही भासली नाही. इथे माझ्या सासूबाई ज्या आता नाही आहेत त्या खूप प्रेमळ होत्या. त्यांना तिन्ही मुलं होते म्हणून मला मुलीसारखं त्यांनी प्रेम केलं आणि अजून सांगण्यासारखं काही नाही. खूप प्रेम मिळालं मला या घरामध्ये. वा वा. खरं तर ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या मिळाल्यानंतरच बोलत असतो. म्हणजे गुलाबजामुन कसं आहे हे खाल्ल्याशिवाय सांगू शकत नाही. त्याला फक्त वर्णन करायला जर दिलं तर मग त्याला शक्यच नाही मला सांगणार. तसं हे आपल्या प्रेमाबद्दल असतं, आपल्या नात्यांबद्दल असतं, आपल्या घरातल्या लोकांबद्दल असतं. आणि ज्यावेळेस हे आपल्याला अनुभवायला मिळतं त्यावेळेस हे शब्द बाहेर पडत असतात. तुमची प्रॅक्टिस? मला आता 26 वर्ष झाले. मी MBBS केलं आणि जनरल प्रॅक्टिस करते. माझं क्लिनिक देवाली गावामध्ये आहे. मी माझी इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करते आणि मी त्याच्यात खूप खुश आहे. बरं. असं कधी घरी आल्यानंतर असे वादविवाद नाही होत ना? नाही, अजिबात. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये वगैरे काय? म्हणजे
ऑपरेशन किंवा आजारपण वगैरे किंवा कुठलं ट्रीटमेंट वगैरे असं काही नाही? नाही तसं नाही. दोघं आम्ही इंडिव्हिज्युअल, मी माझी प्रॅक्टिस करते किंवा त्यांनाही मला डिस्टर्ब नाही होत आणि माझ्याही प्रॅक्टिसमुळे त्यांना काही डिस्टर्ब नाही होत. असं नाही, खरं तर चांगलं आहे. हे अशाच गोष्टी असल्या पाहिजेत. आता मी येणार तुमच्याकडे. तुम्हाला तोच प्रश्न विचारतो मी. त्या प्रत्येकाचं एक गणित ठरलेलं असतं आणि आज जसं काकांनी सांगितलं की जरी नावाला वेगळे राहिला आहे परंतु शेवटी आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस एकत्रच असतात सगळे. आणि मग एकत्र कुटुंबामध्ये ऍडजस्ट करून घेणं असं, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि त्या नात्यांमध्ये आपल्याला उभं राहायचं, त्या संवादात आपल्याला उभं राहायचं. कसं ऍडजस्ट केलं? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मी स्वतःला भाग्यशाली समजते हां. की मी या फॅमिलीची मेंबर आहे. लग्नाला माझ्या 22 वर्ष झाली. हां. माहेरी जेवढं फ्रीडम होतं इथे आल्यानंतर वर्षभरात मी प्रॅक्टिस करायला लागले. आणि कशामुळे? या सर्वांच्या सपोर्टमुळे. आणि मागच्याच वर्षी मी रोटरी एअरपोर्टची प्रेसिडेंट होती आणि सांगावं वाटेल की एकच महिन्यापूर्वी व्हॅली ऑफ फ्लॉवर ट्रेक करून आली. कोणामुळे? तर या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. त्याच्यामुळे मला जेवढं फ्रीडम माहेरी मिळालं तेवढंच मला सासरी मिळालं. आणि म्हणजे मला पप्पाजींचा तर खूप भक्कम सपोर्ट असतो. काही प्रॉब्लेम वाटला, काही झालं तरी मला 12 वर्षांनी झाली. त्याच्यामुळे तिचं जे मला मोठं करायचं आहे ते पप्पाजींच्या सपोर्ट आणि सर्वांमुळे इझिली झालं. त्याच्यामुळे ही जी फॅमिली जी भेटली आहे ना, तर म्हणजे मलाच म्हणजे खोटं वाटेल कोणाला सांगायला की 22 वर्षात मी भांडण तंटा पाहिलाच नाही या घरात. माझ्या माहेरच्यांना पण खूप कौतुक वाटतं की ही फॅमिली कशी अशी. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. काय म्हणजे आपल्याला माहेरून तर जास्त फरक असतो माहिती आहे मुलीसाठी? कोणता? हो नाही, कोणता फरक जास्त असतो? कसे काय? कारण आता तर एक नवीनच आलेलं आहे. म्हणजे नवीन लग्न झालं, एकदा ती सासरी गेली की डेली फोन चालू असतो आहे ना, कंटिन्युअसली फोन असतो, सकाळ दुपार संध्याकाळ, जसं तुमची औषधं असतात. आणि विचारलं जातं काही त्रास नाही ना, काही त्रास नाही ना, काही त्रास नाही ना, घाबरू नको, तसं काय असेल तर आम्हाला सांग, तू आमचा दुसरा मुलगाच आहे. म्हणजे इथपर्यंत आलेले सगळे. म्हणजे हे जे आपण आपल्या वृत्तीमध्ये जे सगळं वाढवत चाललो आहोत ना, ते कुठेतरी विभक्त कुटुंब पद्धतीला कारणीभूत ठरतं, घटस्फोटासाठी कारणीभूत ठरतं, वादविवादाकडे आपल्याला नेत असतं. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. किती बोलावं, पुढे आपण सगळे येणार आहोत त्याच्याकडे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा, प्रत्येक गोष्टीला. जसं तुम्ही सांगितलं की गरज नाही, उलट तिकडे तुम्ही ज्यावेळेस सांगत असाल की मला असा परिवार मिळाला, आमच्या घरात असं होतंय, तसं होतंय किंवा या गोष्टी मिळत आहेत म्हटल्यानंतर त्यांना जो आनंद आहे ना, तर तो जगावेगळा आहे. म्हणजे अशा वेळेस ते बोलतात की मला लक्ष द्यायची गरजच नाही. आता मी फोन करून चौकशी करायची देखील मला गरज नाही आहे की तू कशी आहेस, काय चाललं, काय नाही काय नाही. आणि हे आपल्याला टिकवावं लागतं. आता आहे ना पतिदेवांना, काकांनी त्यांच्या शब्दात जे वर्णन करून दाखवलं की बाबा एखादी बालपणाची आठवण सांगा ना. ते तुम्ही आता ठीक आहे, प्रत्येक जण आपल्या व्यवसायामध्ये तुमच्या वैद्यकीय क्षेत्रात बिझी असतात, तेवढा वेळ देणं फार कठीण असतं. एखादी बालपणाची आठवण दादाबद्दल, भावाबद्दल. मी डॉक्टर नितीन सुराणा. मी MD पीडियाट्रिक्स केलं. आमच्या तिघा भावांचं शिक्षण लासलगावी आणि मराठी मीडियमवर झालं. लहानपणापासून जेव्हा छोट्या गावात असतो ना, 1-2 व्यक्ती आपल्याला वाटतात की या आदर्श व्यक्ती आणि त्यांच्याप्रमाणे आपण बनावं. आणि आमचं भाग्य चांगलं होतं की अशी आदर्श व्यक्ती आमच्या घरात होती. ते म्हणजे आमचे वडील. आमची आई तशी फारशी शिकलेली नव्हती, पण तरी तिला शिक्षणाची फार आवड होती. त्याच्यामुळे तिने आम्हाला फार सपोर्ट केलं शिक्षणामध्ये. मी मधला भाऊ, त्याच्यामुळे मी सध्या जे कॉपी पेस्ट करतात तसं जवळपास विजयला सगळं कॉपी पेस्ट केलं. तो डॉक्टर बनला, मी डॉक्टर बनलो. त्यांनी BJ मेडिकल घेतलं, मी BJ मेडिकल घेतलं. त्याच्यानंतर मग स्पेशलायझेशन आमचं वेगळं वेगळं झालं. त्यानंतर आम्ही नाशिक रोडमध्ये मी तिघांपैकी सगळ्यात शेवटी आलो. या दोघांचा आणि सगळ्यांचा सपोर्ट होता. तसंच नाशिक रोडमध्ये आमचा बराच परिवार होता, बेदमुथा परिवार, बाफना परिवार, कोठारी परिवार. त्यांनीही आम्हाला फार सपोर्ट नाही चालू ना. सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं आपल्याला. आणि जसं त्यांनी पण सांगितलं की वडिलांच्या सपोर्टशिवाय हे उभं राहू शकलेलं नाही आहे. पण काय होतं माहिती का, आठवणी ज्या असतात ना बालपणीची आपल्याला, ते कधीच विसरू शकत नाही. आणि तेही विशेष करून जो एकटा असतो तो नेहमी म्हणत असतो की अरे मला एखादा भाऊ तरी पाहिजे. ज्याला बहीण असते तोही म्हणतो मला बहीण पाहिजे. हे कुठेतरी असतं. आणि ती एखादी अशी आठवण की जी विसरू शकत नाही. ठीक आहे,
तिघांची आठवण म्हणजे आमचे सत्कार आता भरपूर झाले, पण जो मला सॉरी जेव्हा मी MBBS झालो, पुण्याहून नाशिकला आलो, नाशिकहून पंचवटीने घरी गेलो आणि आईने जो सत्कार मला केला, सॉरी थोडस काय प्रॉब्लेम. तो माझ्यासाठी जीवनातला सगळ्यात मोठा सत्कार. हा घ्या ना, चालेल. आता चव्हाण साहेबांनी एक प्रश्न विचारला किंवा भाऊला बहीण पाहिजे, बहीणला भाऊ पाहिजे. हा जेव्हा पोटात होता 2 नंबरचा मुलगा माझा, तेव्हा माझी मिसेस मुंबईला ॲडमिट होती. मग ऑपरेशन करायचं की नाही डॉक्टर उचकळ्यात पडलं, पण इमर्जन्सी आली आणि ऑपरेशन करावं लागलं. नंतर डिलिव्हरी झाली. मी माझ्या मिसेसला म्हणालो आता आपल्याला 2 मुलं बाजू, पण तिचा हट्ट असा होता की मला एक मुलगी पाहिजेच आणि त्या मुलाच्या जागी हा 3रा मुलगा झाला. आणि मग मी हट्ट धरला मला आता एक मुलगी पाहिजे. नमस्कार. म्हणून तर आपण या गोष्टी का जाणून घेत असतो, कारण ही नोकझोक असते आणि याच्यातनंच एक कुठेतरी जुनी आठवण, त्या आठवणींना उजाळा मिळत असतो आणि त्याच्यातनं पुन्हा आपण फ्लॅशबॅक जसं म्हणत असतो की तिकडे त्या काळात जात असतो. आणि खरं तो काळ जर बघितला ना, तो परत येऊ शकत नाही, त्या गोष्टी परत येऊ शकत नाही, त्या लोकांचं प्रेम परत मिळू शकत नाही. अशी सगळी माणसाच्या आयुष्यातली गोष्ट असते. आता येणार मी ह्या परिवाराकडे. जसं वहिनींनी परिचय करून दिला सगळ्यांचा, आता मी तुम्हालाच विचारतो, तुम्हाला काय वाटलं की बाबा आता आपण सुराणा परिवारामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आहे, आता आपली जबाबदारी वाढते, कशी जबाबदारी पेलली तुम्ही त्या? ऍक्च्युली म्हणजे आमची चॉईस नव्हती. हा. आई वडिलांनी सांगितलं हे बघितलेलं आहे, करायचंय तर ठीक आहे, चलेगा, कुछ प्रॉब्लेम नाही. मी ऍक्च्युली इंदोरची आहे. माझी सासू होती ना, त्यांना असं वाटायचं की तिला मराठी येत नाही असं, तर मग ते माझ्याबरोबर नेहमी हिंदीत बोलायचे अगोदर. ते हिंदी पण इतकी जबरदस्त होती, ये 12 है ना, ये बहुत अच्छा चल रहा है. मी सांगायची नाही, तुम्ही हे असं बोलू नका, मला मारवाडी मी बोलेन आणि मराठी बोलेन, पण तुम्ही हिंदी बोलू नका. म्हणजे हे जे छोटे छोटे जे इन्सिडेंट्स आहे ना, ते मी विसरू शकत नाही. आणि मी सगळ्यात लहान आहे घरात, तर आणि आमचे दोघांचे लग्न सोबत झाले, एकच मंडपात झाले आमचे लग्न. तर जी 1 वर्षाची किंवा 3-4 महिन्याची जी लासलगावला आम्ही राहिलो ना, ती जर्नी एकदम सुंदर होती, खूपच सुंदर होती. म्हणजे त्याच्यामुळे नवीन लग्न झाला किंवा काही बॉदरेशन असतो आपल्यावर, जबाबदारी असते, हे मला कधी जाणवलंच नाही. कारण माझी सासू होती, ती एकदम सगळं करून घ्यायची. 2 मोठ्या बहिणी आहेत, ते माझ्यावर येऊच द्यायचे नाही, ते आपले आप सगळं होऊन जायचं, मला कळायचंच नाही काय नाही. आणि त्याच्यात आम्ही दोघं सोबत आलो ना, तर आम्ही दोघं एवढं काय आमच्या माहेरी एवढं काय काम केलेलं नाही खरं सांगायचं तर. आता भाकरी करायची तर आईची एकदम सुंदर भाकरी व्हायची हो, पण आमची काय नाही, वाकडी तिकडे किंवा तुटून जायची मध्येच. मग भाभी नेहमी सांगायची आणि इंग्लिशमध्ये सांगायची, कारण आईला इंग्लिश कळायचं नाही ना. यू शुड ट्राय राऊंड ते तो जो फेज आहे ना, आम्ही खूप केला आणि ते मी विसरू शकत नाही. त्याच्यामुळे मध्ये कधी बॉदरेशन किंवा टेन्शन किंवा जबाबदारी हे मला जाणवलीच नाही. घरातल्या सारखंच वातावरण, असं नाही की आपण तिकडे नाही. मी एकटी आणि आहे, इकडे कुठेतरी बॉदरेशन असं. मी एकटी आहे आणि माझा भाऊ आहे, भाऊ लहान आहे, मला बहीण नव्हतीच. तर दोन्ही भाभी म्हणजे एकदम बहिणीसारखे होते आणि ते एकदम प्रोटेक्ट करून घ्यायचे मला, त्याच्यामुळे कधी मला जाणवलंच नाही. तुमच्याकडे येतो मी आता. काय होतं, आपण आहे ना बऱ्याच वेळेस चॉईस, त्यांनी एक शब्द वापरला आहे ना, तसं लग्नासाठी पण चॉईस असतो बघा आपल्याकडे, आहे ना. ते एकाने तर मला सांगितलं, इतक्या अभिमानाने माणसाला कुठल्या गोष्टीचा अभिमान असावा हे कळत नाही. तो बोलला की मी 52 जिल्हे फिरलो, 52 मुली पाहिल्या आणि मग 53वी मुलगी. किती गोष्टीचा, कुठल्या गोष्टीचा अभिमान असावा, त्याचं वय किती झालं असेल. तुमचा कितवा नंबर होता
आणि कसं फायनल आहे? मी बघायला जेव्हा गेलो तेव्हा पहिलाच नंबर होता. वा. यापूर्वी दोन्ही भावांचे झाले होते प्रपोजल बघणं वगैरे. हा. नंतर मी पहिल्यांदा बघायला गेलो. पण विश्वास हा घरच्यांवर एवढा होता की माझं ओपिनियन नंतर घेतलं जायचं, आधी सगळ्यांचं ओपिनियन घेतलं जायचं. बरं. आणि हा नुसतं बघण्यात पुरता विश्वास नाही. हो. तर मी माझ्या प्रोफेशनचं पण सांगेल की मी आता डेंटिस्ट्री मला फार एन्जॉय करतो, मला फार आवडतं फील्ड आहे. हं. पण ज्यावेळेस मी डेंटिस्ट्रीला गेलो तेव्हा सुद्धा मला डेंटिस्ट्रीची ABCD ही माहीत नव्हती. हो. म्हणजे मी डेंटल क्लिनिकमध्ये पाय सुद्धा ठेवलेला नव्हता. मोठ्या भावाने सांगितलं की MBBS तुझं 1 मार्कावरून हुकलं, BDS फार छान असतं, घेऊन टाक. म्हणून घेतलं आणि सुरू केलं तिथे. तर हा विश्वासचा भाग होता. सगळ्यांचं ओपिनियन फार काउंट होत होतं त्यावेळेस. सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, पुढे गेलो. मग ज्यावेळेस हे बघायला आले आणि प्रत्येक जण डॉक्टरचं ओपिनियन घेत असतं, मग तुम्ही कोणाचं ओपिनियन घेतलं ते फायनल करायचं मला असं? माझी आई आणि मामी. वा. येस, आई म्हणजे एकदम काही गोष्ट असेल ना, मी आईला नेहमी सांगते. बरं. आणि आईने मला तेव्हा सांगितलं होतं, तुझे ऐसा लग रहा है क्या कि अपने को जिंदगी भर संभाल सकते हैं. मतलब ये शब्द जो होता की नाही, कुठेतरी तुम्हाला एक इन्स्टिंक्ट येतो बघितल्यावर की नाही हा एकदम चांगला आहे एकदम. तर मी तेव्हा पण सांगितलं, आप लोगों ने देखा है तो फिर देखने, मतलब मुझे कुछ नहीं, आपकी जो इच्छा है वो करें. पण त्यावेळेस जेव्हा मी आईला सांगितलं की हा ठीक आहे, आणि माझा भाऊ पण सांगायचा, ते मुलं बघत होते, तो पण जायचा यांच्यासोबत, तो मला बोलायचा की अरे मैंने कहा कैसे दिखते हैं, जितेंद्र नाम है ना, जितेंद्र जैसे ही दिखते हैं. क्योंकि हमने देखा नहीं था. हमारा फर्स्ट राउंड, सेकेंड राउंड, उसके बाद फिर मिलकर ठीक है, आप लोगों को पसंद है तो कोई प्रॉब्लम. ऍक्च्युली कसं असतं, आले का तुमच्या आईन ते आले होते ना? आईकडे राही ना. आई-वडील दोन फर्स्ट दोन कॅमेरे बसून त्यांच्याकडे. फर्स्ट लाईनला आहे इनको हिंदी में बोलना इनसे. हाँ, मैं हिंदी इनसे बोलो ना मैडम. मराठी. नाही इनकी तरफ या मी मराठी बोलू मी मराठी. हां चालेल. जसं त्यांनी सांगितलं ना की विश्वास असतो आहे की नाही, आणि त्या विश्वासावरच आपण, तुम्ही सांगितलं की बाबा हरकत नाही, मुलगा सिलेक्ट कर, चांगला आहे वगैरे, असं तुम्ही सांगितलं म्हणून ते फायनल झालं का? हा, प्रश्नच नाही. काय आहे ना, आता सासू आणि जवायचं भेटतच नाही. मला हे लोकांना दाखवायचं होतं की बाबा कसं आहे की नाही, म्हणजे आता तरी कुठेतरी ते मेंटॅलिटी बदलायला पाहिजे. पण जावई पण तसं पाहिजे, सासू तशी पाहिजे. छान आहे. संसार म्हटलं ना की हा, त्याकडे आपण नंतर येणारच आहोत. संसाराचा गाडा असतो, सुरुवातीपासून जे बॉन्डिंग असतं ते जर शेवटपर्यंत टिकलं तर खऱ्या अर्थाने त्याला संसार हा शब्द परफेक्ट आहे. अन्यथा त्याला बरीच वेगवेगळे शब्द आहे आणि ते विनाशाकडे घेऊन जातात माणसाला. आता येणार बच्चे कंपनीकडे, यांच्याकडे भावी काय म्हटलं तुम्ही, हृदयरोग आहे काय, तुमच्या हृदयात त्या धडधड आता माझ्याकडे ना. कुठल्या वर्षाला आहे आता, का झालंय? अच्छा, जस्ट ऍडमिशन. ऍडमिशन. हा काय, बरंच काढलं जायचं ना. ओके. काय परिवाराबद्दल काय सांगणार? खरं तर मी सुराना, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव डॉक्टर रोहन सुराना. माझं 1 वर्ष पहिली MBBS कम्प्लीट झालं आणि आता मी MD मेडिसिन म्हणजे हृदय रोगतज्ञ त्यासाठी ऍडमिशन घेतली या वर्षी. आणि मी 10वी पर्यंत एकदम ऑर्डिनरी विद्यार्थी होतो, म्हणजे अभ्यासात काय हुशार नाही, पण पप्पा आणि आजोबा आणि सगळे काका यांनी मला एवढं मोटिवेट केलं का मी आता आज डॉक्टर झालो आणि माझ्या मागे मागे आता 4 डॉक्टर तयार झाले. असे सगळे मला बघून सगळे मग MBBSला ऍडमिशन राहील. आणि मला असं कोणी कधी फोर्स नाही केलं का तुला हे MBBSच करायचं आहे का तुला हेच करायचं आहे. मला सगळ्यात नेहमी ऑप्शन दिला, जर तुला वाटत असेल इंजिनिअर करायचं आहे तर इंजिनिअरिंग कर, पण तुला जे पटतंय ते कर. आणि माझा MBBS होण्यामध्ये सगळ्यात मोठा जर कोणाचा हे हिस्सा असेल तर माझे पप्पा. म्हणजे कारण माझे पप्पा नेहमी मला सपोर्ट केले कुठे बी जाताना. माझ्या पप्पांनी नेहमी मला ऍडमिशन म्हणजे जिथे पाहिजे तिथे प्रॉपर ऍडमिशन करून दिले. माझे पप्पा म्हणे तू किती मार्क आण म्हणे, मी तुझी ऍडमिशन करून दिली. काय माहिती का, त्या मुद्द्याकडे मी येणारच आहे. सरांकडे येईल आता डायरेक्टली. ही जे अश्रू आहेत ना, आनंद अश्रू म्हणतात है ना, हे आनंद अश्रू आहेत. लोकांकडे दुःखाचे अश्रू प्रचंड आहेत आणि हे आनंदाचे अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यात बघायला मिळतात. मला सुरुवातीपासून बघतो मी आणि मला
हेच अपेक्षित आहे ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून की प्रत्येकाने व्यक्त व्हावं आणि एकमेकाबद्दलचं जे प्रेम आहे ते अशा पद्धतीने शब्दात व्यक्त करून जे आपण एखाद्याला आदर सन्मान जो परत देत असतो ना, कृतज्ञता म्हणतो आपण त्याला, खरं तर ती व्यक्त होण्याचं हे प्लॅटफॉर्म आहे. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का की तुम्ही डॉक्टर आहात, मी त्याला जसं त्याने सांगितलं आणि सगळ्यांनी खरं ते ऐकून ते अंमल करायला पाहिजे त्याच्यावरती. त्याने सांगितलं की मला प्रेशराईज नाही केलं गेलं, तुम्ही करू शकले असतं की एवढं मोठं हॉस्पिटल आहे बाबा, नाही ना पुढे वारसा चालवायचं, तू डॉक्टरच हो. पण नाही, त्याच्याकडनं जाणून घेतलं की तुला काय व्हायचं. आणि आमचा कार्यक्रमाचा उद्देश पर्पज देखील तोच आहे की बाबा प्रत्येक पालकाने आपल्या मुलांकडनं आपल्या मुलांचा ब्रेन काय, त्याची मेंटॅलिटी काय, त्याला काय व्हायचं हे जाणून घ्या आणि त्या पद्धतीने त्याला सपोर्ट करा. तो जर सपोर्ट केला तर नक्कीच हे जे असे शब्द आहेत ना ते सहज येतात. नाही तर मग तिरस्कार आहे, मत्सर आहे, पैसे जातात. माझे एक मित्र आहेत, वकील आहेत आणि नाशिकला त्यांच्या 2 ऑफिसेस आहेत. तिकडे अजून एक गावाचं नाव नाही घेत मी, पण एक तालुका नाशिकमध्ये, तिथे 2-3 ऑफिसेस आहे. एकुलता एक मुलगा आहे त्यांचा, एकुलता एक मुलगा CA झाला. आता मी त्यांना विचारलं एक दिवस की बाबा इकडे 2 ऑफिसेस आहे, एकुलता एक मुलगा आहे, तिकडे 2 ऑफिस तुमचे, मग तुम्हाला नाही मिळेल. मी त्यांना एकदा सांगितलं की तुला वकिली करायची का, ॲडमिशन म्हणून त्याबद्दल करूया. आणि पप्पा सॉरी तुम्हाला राग येणार नसेल तर मी सांगू का, सांग. माझं त्याच्यात डोकंच काय चालत नाही, मला तर काळा कोट पण नको, मला ते खऱ्याचं खोटंही नको आणि खोट्याचं खरंही नको, मला CA व्हायचं. आणि त्या क्षणी त्याने सांगितलं की हरकत नाही, तुला CA व्हायचं ना, त्या पद्धतीने वाटतं का माझं पूर्ण सपोर्ट असेल. आणि तो आता CA कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे हे जे आहे ना खूप महत्त्वाचं आहे. तर ते विनाकारण पैसा वाया जातो, वेळ वाया जातो, त्याच्यानंतर पुढे आपले रिलेशन खराब होत असतात. त्याने जे व्यक्त केली ती भावना काय सांगायला नाही, बेसिकली काय ना की प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आयुष्यामध्ये मुलांवर संस्कार घडवावे लागत नाही. मुलं आपल्या सगळ्यांना ऑब्झर्व करत असतात. तुम्ही भाऊ एकमेकाशी कसे वागतायत, तुमच्या वडिलांना तुम्ही कशी ट्रीटमेंट देतायत, तुमच्या नातेवाईकांना तुम्ही कशी ट्रीटमेंट देतात ते ऑब्झर्व करतात आणि तेच ते शिकतात. आणि मग आपण म्हणतो माझा मुलगा मोठा झाला, मला घरातून काढलं, अनाथ आश्रममध्ये ठेवलं, माझ्याशी नीट वागत नाही, मला पैसे देत नाही, असं होऊ नाही शकत. तुम्ही त्याला संस्कार देऊ नका, संस्कार त्याच्यात आपल्या घडतात. मुलांच्या शिक्षणामध्ये दोन्ही पॅरेंटपैकी एकाने इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे की त्याचं काय करतोय, त्याला सगळे ऑप्शन दिले पाहिजे. त्याला त्याचा तो मोठा झाला तो काही डिसिजन घेईल असं बोलण्यात काही अर्थ नाही. काय कळतं 11-12 मुलांना काय कळतं, आपण त्याच्यासमोर सगळे ऑप्शन ठेवा, त्याला सगळे सल्ले द्या, त्याच्यानंतर त्याचा जो रस्ता तो निवडायचा तो निवडेल. आणि पैशाच्या मागे पडू नका, कारण पैसा यायला पण वेळ लागतो आणि पैसा संपवायला लगेच संपतो. तुम्ही जर मुलांना शिक्षण नाही दिलं तुमचा पैसा संपवायला 20 वर्ष पण लागणार नाही. त्यामुळे चांगले संस्कार तुमच्या फॅमिलीत देणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करून देणे हेच प्रत्येक पॅरेंटचे कर्तव्य. हेच पाहिजे. आता येणार मी तुझ्याकडे, तू काय सांगशील काकांबद्दल, भावांबद्दल, सगळ्या परिवाराबद्दल कसं वाटतं तुला? नमस्कार, मी BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे शिकत आहे. तर जसं म्हटलं तर आमची सुराणा फॅमिलीची लेगसी तयार केली मी तिथे. 88ची बॅच पप्पांची बॅच होती, मग काकांची 90ची बॅच आणि मग आता मी तिथे शिकत आहे. महत्त्वाचं सांगितलं तर तिथे लोकांना खूप असं नवीन वाटतं जेव्हा माझ्या इंस्टावर स्टोरी लावतो की सगळं फॅमिली फोटोसोबत. आता आम्ही हल्लीच दलावजी फिरून आलो आणि फिरून आल्यावर सगळ्यांचे आम्ही असे ग्रुप फोटो काढले, टी-शर्ट केला, हे केलं. ते सगळ्यांना खूप असं शॉकिंग वाटतं. पण मग मला शॉक बसला हे लोकांना शॉकिंग का वाटतं, हे नॉर्मल असलं पाहिजे. पण नंतरून काय आलं की किती महत्त्व आहे हे गोष्टींचं की एक फॅमिली सोबत राहणं. आम्हाला असं कधी जाणवत नाही की आम्ही सोबत राहतोय, आम्हाला हे नॉर्मल वाटतं कारण की आम्ही ॲबनॉर्मल बघितलं नाही. पण हे महत्त्वाचं आहे की म्हणजे मला तरी वाटतं की तुम्ही किती काय करा, किती करा. आजकाल आमच्या जनरेशनमध्ये ट्रेंड असतो बाहेर जायचं, इंडियाच्या बाहेर जाऊन पैसा कमवायचा, चांगली गाडी घ्यायची, सगळं करायचं. मला असं वाटतं की तुम्ही पैसे किती कमवा, जर उडवायला परिवार नसेल तर काय उपयोगाचं नाही. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याने एक शब्द फार महत्त्वाचा वापरला की इंडियाच्या बाहेर जायचं. म्हणजे कोणाला राग पण येईल कदाचित त्याने ह्या गोष्टीचा की मी काय इंडियाच्या बाहेर जायचं, जाऊ नये अशाचा भाग नाही. तुम्ही शिकायला जातायत,
शिका तिकडे शिकून पुन्हा एकदा आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात या आणि इथे सर्वच आहे ना ते स्किल आपण इथे वापरू शकतो. महत्त्वाचं म्हणजे पैसा, स्किल, नवे नवे तुमची डिग्री, अजून याच्याही पलीकडे जसं त्याने सांगितलं की आज मी माझी स्टोरी जर मी इंस्टाला टाकली किंवा माझ्या फॅमिली एकत्र कुटुंबाचा फोटो जर टाकला तर लोकांना शॉक बसतो, बसायलाच पाहिजे, कारण त्यांच्याकडे तेवढं करंटच नाही घरामध्ये, ते कनेक्शनच नाही ना, ते आहे ना. शॉक बसण्यासाठी काय पाहिजे असतं ते, म्हणजे ते कुठेतरी हात टाकला डायरेक्टली बोट तेव्हा शॉक बसतो असं आहे. आणि शॉक का बसतो शॉक? अर्थिंग नसते बरोबर ना. आणि ज्याला शॉक बसतो ना त्याच्या घरात खरंच आर्थिक नसते. आर्थिक कोणती तर ही एकत्र कुटुंबाची पाहिजे, संस्कारांची पाहिजे, नव्या नव्या चांगल्या विचारांची पाहिजे. म्हणून गोष्ट म्हणून नेहमी सांगत असतो की बाबा बाहेर शिकायला जा तुम्ही, परंतु पुन्हा इकडे या आणि परिवारासोबत आपलं आयुष्य घालवा की जेणेकरून आपलं आईवडिलांचं प्रेम आपल्याला शेवटपर्यंत मिळेल, भावाचं बहिणीचं प्रेम आपल्याला मिळेल, आईवडिलांचं प्रेम आपल्याला मिळेल. ते त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे. आता येणार मी तुझ्याकडे, काय सांगशील तू? हिंदी ना, हाँ चल हिंदी में. नमस्कार, मैं अभी MBBS फर्स्ट ईयर डॉक्टर SCGMC नांदेड़ से कर रहा हूँ. सो 11th-12th एक बच्चे के पीरियड का सबसे डिफ़िकल्ट पीरियड होता है, मतलब बच्चे के लाइफ टाइम का सबसे डिफ़िकल्ट पीरियड होता है, क्योंकि 11th-12th में मतलब लॉकडाउन भी लग गया था, तो दोस्त नहीं थे, तो फिर पढ़ाई कैसे करनी कुछ समझ में नहीं आ रहा था, और नीट क्रैक करनी थी, और कंपटीशन बहुत ज़्यादा होती है नीट के लिए. मतलब जैसे आप देख सकते हो कि रैंक गवर्नमेंट मेडिकल कॉलेज लगाना था, तो उस टाइम पे मेरे बड़े भाई है राज भैया, उन्होंने मेरी बहुत ज़्यादा मदद की. म्हणजे असं म्हणतात ना, गुरु विना ज्ञान नाही. म्हणजे आमच्यासाठी ऋषीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पोहोचवणे हे सगळं क्रेडिट मी एकही क्लासला देत नाही, मी कोणालाच देत नाही, मी राजला देते. बिकॉज इतकी मायक्रो प्लॅनिंग त्यांनी करून दिली, आम्हाला एक पॅरेंट म्हणून एवढं बघावंच नाही लागलं, तेवढं त्यांनी बघितलेलं आहे. राज म्हणजे म्हणतात ना, प्रेम ह्यालाच म्हणतात की तुम्ही आपल्यातल्या लोकांना कशा वाटते तुम्ही ओढून घेता, ते खरं प्रेम. आणि कॉम्पिटिशन मी अजून एक सांगेल की ह्या घरात कॉम्पिटिशन कुठली बघायला मिळते आपल्याला, की मला मदत कशी करता येईल, मला प्रेम कसं देता येईल, मला समजून कसं घेता येईल, नवीन आम्हाला एकत्र कसं राहता येईल, ह्या गोष्टींची कॉम्पिटिशन आपल्याला ह्या सुराणा परिवारामध्ये बघायला मिळते. आणि हीच कॉम्पिटिशन आपल्या घरामध्ये देखील यानंतर बघायला मिळायला पाहिजे. एवढंच मी नक्की या माध्यमातून सांगेल. एक एक गोष्ट म्हणजे बघायला गेलं तर इतके अनुभव तुमच्याकडे असतील, एवढं शेअर करण्यासारखं असेल की कदाचित हा वेळ सुद्धा आपल्याला कमी पडेल, परंतु याच्यातनं जे प्रेम निर्माण होत असतं ते फार महत्त्वाचं आहे. आता येणार मी छोटीकडे. पहिलेचा पार्ट टाइम जॉब, पोटा पाण्याचा प्रश्न. तू मराठी बोलतेस ना? थोडंसं बोल. अभी पहले तो तुम्हारा नाम बताओ. क्या नाम तुम्हारा? नाम रीत सुराना है. हाँ ओके. बरं पुण्याची मुलगी हो? कितने क्लास में पढ़ते हो आप? 7th में. बाप रे. कैसा लग रहा है आज इतने सब लोग एक साथ में ही रहते हैं आप, लेकिन आज इतना बड़ा अच्छा शो हो रहा है, हाँ? सब एक मतलब ऐसे बातें कर रहे हैं, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा. एकदम फास्ट है ना, बहुत अच्छा है. मी सांगू का थोडं हिच्याबद्दल? हाँ मग बरोबर. ही मला 12 वर्षांनी झाली आणि ही इतकी ऑलराऊंडर आहे. मग ती ऑलराऊंडर काय आहे, तर घरातल्या प्रत्येक सदस्यांकडनं एक एक गुण घेतला. म्हणजे राजकडनं बायोलॉजीमध्ये एकदम आउट ऑफ, दादाकडनं मॅथ्समध्ये आउट ऑफ, म्हणजे सगळे बायोलॉजी स्टुडंट आहे, पण आमची सगळी मुलं मॅथ्समध्ये चॅम्पियन आहे. चाचीकडनं डान्स शिकायचं असतं तर चाचीची मदत, सिंगिंग करायचं आहे तर बडे भाभी के पास. अशी सगळ्यांकडनं ती, म्हणजे मला काहीच करावं लागत नाही. काही असेल प्रॉब्लेम इझिली त्या भावंडांमधनं होऊन जातं आणि इझिली ती मोठी होते. तुमच्यापर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही? माझ्याकडे काहीच येत नाही. शाळेतनं काही आलं की मी लगेच मेसेज की देख फोन कर सकता है.
तो फिर बात नहीं करते फिर आप मम्मी पापा से बहुत रुकती नहीं वो बोल रहे कि आते ही नहीं मेरे पास, ऐसा है, चुप नहीं रहती, चुप कराना पड़ता है. हाँ. त्याच्यामुळे ती सगळं करू शकते. ती सिंगिंग करते, ती बॅडमिंटन खेळते, ती हार्मोनियम वाजवते, हिस्ट्री असेल तर अंकल के पास. असं प्रत्येकाकडनं आहे की मी काहीच. तुम सिंगिंग करते हो Yes. तो तुम्हें जो अच्छा गाना लगता है, छोटा सा मतलब एक कुछ तो भी 1-2 लाइंस बोल सकते हो जो तुम्हें अच्छा लगता है. मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना सुन, मेरी चाहते तो फिजा में बहेंगी, जिंदा रहेगी होके फना, तन तुम तन तुम तन तुम तन तुम, दाना देर ना. वाह. इतका कमी वयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, खरं हॅट्स ऑफ, म्हणजे बेस्ट एकदम. आणि खरं हे सगळं श्रेय तुम्हा सगळ्यांना आहे. आणि असं जर असेल तर एक नाही, म्हणजे हा शो बघितल्यानंतर प्रत्येक मुलगी म्हणेल की मला असंच परिवार पाहिजे, मला असा एकत्र परिवार का नाही मिळाला. खूप मस्त वाटतं या सगळ्या गप्पा मारत असताना. आपण पुढे कंटिन्यू करूया, तत्पूर्वी एक 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. ठीक आहे. आपल्याला किराणा खरेदी करायचा आहे, कॉस्मेटिक पाहिजे आहे, ड्रायफ्रुट्स पाहिजे आहे, बेकरी प्रॉडक्ट्स पाहिजे आहे. सगळ्या वस्तू जर खरेदी करायच्या असतील तर नाशिकमध्ये, नाशिक रोडमध्ये दत्त मंदिर रोडला फूड बास्केट, आणि या फूड बास्केट शॉपला आपण व्हिजिट देऊन नक्कीच आपल्याला ज्या वस्तू पाहिजे आहे त्या घरपोच मागू शकतात. आणि आज देखील आपण सुराणा परिवारामध्ये आपण काही छोटे गिफ्ट्स आपण देतोय फूड बास्केट. नमस्कार, मी डॉक्टर मोनाली वाघ, हेल्थ मेकर्स आणि मोरिया फूडची संस्थापक. हेल्थ मेकर्स या नावाने नाशिकमध्ये आम्ही चिप्स आणि नमकीनचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केले आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चिप्स आणि नमकीनचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्ही नाशिकमध्ये सुरू करू शकलो, ज्यामध्ये आम्ही चिप्स, नमकीन, फ्राईंग्स असे 40 प्रकारचे प्रॉडक्ट बनवतो. डॉक्टर असल्या कारणाने मला नेहमीच आरोग्याविषयी जागरूक असावं लागतं. त्यामुळेच आपल्या आरोग्यास हानी पोचणार नाही आणि चांगल्या प्रतीचे आम्ही प्रॉडक्ट देऊ शकू यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ज, हार्मफुल कलर्स आम्ही आमच्या प्रॉडक्टमध्ये वापरत नाही आणि तसेच संपूर्ण हायजेनिक वातावरणात आम्ही हे प्रॉडक्ट बनवतो. त्यामुळे आपल्या चिमुकल्यांना आता हे खाऊ नको, ते खाऊ नको असं न म्हणता तुम्ही बिंदास आमचे प्रॉडक्ट खायला देऊ शकता. संपूर्ण महाराष्ट्रात आपण याचे डिस्ट्रीब्युशन आता सध्या करतो आहे. त्यानिमित्ताने मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छिते की जर कोणाला याची डीलरशिप हवी असेल, एक चांगल्या प्रतीचे प्रॉडक्ट जर तुम्हाला मार्केटमध्ये द्यायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. डॉक्टर मोनाली वाघ, मोरिया फूड्स, नाशिक.
घेऊयात आपण. वर्ष जुनी परंपरा असलेले मंडलिक बंधू सराफ श्री संजय मंडलिक यांच्या दुकानात आहे विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शकता. मग वाट कसली बघताय? सोने चांदीच्या नवनवीन डिझाईन्स आणि व्हरायटीसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता मंडलिक बंधू सराफ, शॉप नंबर 2, श्रीराम हाइट्स, चेतना हॉस्पिटल समोर, तपोवन लिंक रोड, काठेगल्ली, द्वारका, नाशिक.